3.1 question number 7. In triangle ABC, bisectors of angle A and angle B intersects at point O. If angle C is equal to 70 degree, find the measure of angle AOB. AOB चा माप आपल्याला काढायचा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला आकृती दिलेली नाही, त्यामुळे अगोदर आपण काय करायचं तर आपल्याला दिलेल्या माहितीनुसार ती आकृती काढता येते का बघूया. आकृती अगोदर काढूया आणि मग आपण पुढचा विचार करूया. काय सांगितले बघा, इन ट्रायंगल एबीसी त्रिकोणामध्ये म्हणजे आपल्याला एक त्रिकोण काढायचा आहे. आपण एक त्रिकोण काढूया. इन ट्रायंगल एबीसी पुढे काय म्हटलंय तर बायसेक्टर्स ऑफ एंगल ए एंड एंगल बी इंटरसेक्ट्स ॲट पॉइंट ओ. ए चा बायसेक्टर, ए चा कोनदुभाजक आणि बी चा कोनदुभाजक ओ बिंदूमध्ये छेदतो. त्यामुळं आपल्याला नाव काय करायला पाहिजे, आपण ए नाव इकडे लिहूया. ए चा आणि बी चा अँगल बायसेक्टर आहे. ए चा बायसेक्टर म्हणजे काय तर दोन्ही कोन समान असायला पाहिजे. बी चा बायसेक्टर दोन्ही कोन समान असणार आहे आणि छेदतात कुठं ओ या बिंदू. आता आपल्याला दिले कोणत्या कोणाचं नाव सी चे 70 डिग्री आणि विचारले कोणत्या कोणाचं बघा AOB ह्या कोणाचं आपल्याला माप विचारले. आता आपण ह्या AOB चं माप कसं काढणार आहोत तर AOB चं काढायचं झालं तर आपल्याला ह्या त्रिकोणामधल्या त्रिकोण कुठला झाला AOB त्रिकोणामध्ये ह्या A कोणाचं आणि ह्याचं माप माहिती असेल तर आपण ह्या O चं काढू शकलो असतो, परंतु तिथं दिलेलंच नाही, ते माप काढता नाही येणार आहे. मग आपण काय करूया, पूर्ण मोठा त्रिकोण अगोदर विचारायला करूया आणि त्यामध्ये आपल्याला दिलेली जी माहिती आहे ती वापरूया आपण अगोदर बघा. त्यामुळे पूर्ण मोठ्या त्रिकोणामध्ये ABC मध्ये त्यामुळे उत्तर कसं लिहिणार आहे, इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल टू किती 180 डिग्री. कारण काय लिहिणार, अँगल सम प्रॉपर्टी. प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आता A, B आणि C याचं कुठल्या कोणाचं माप माहिती आहे, फक्त C चं. त्यामुळे फक्त C चं माप आपण काढूया. याच्यासाठी H लिहूया, B च्या साठी सुद्धा B लिहूया. C चं किती आहे 70 इज इक्वल टू 180. Therefore, angle A plus angle B is equal to by 180 minus 70. Angle A plus angle B is equal to 110 degree. इथपर्यंत लक्ष देते काय केले. आता बघा आपल्याला या O चं जर काढायचं झालं तर काय पाहिजे, पूर्ण A च्या निम्म माप पाहिजे. कारण ते कुठलं आहे, ह्या छोट्याशा गोल चिन्ह केलेल्या कोणाचं माप म्हणजे काय, पूर्ण A च्या निम्म. आणि हे गुणिले चिन्ह केलेलं म्हणजे काय, पूर्ण B च्या निम्म आहे. मग आता आपण हे माप कसं काढणार, आपल्याला A सुद्धा माहित नाही, B सुद्धा माहित नाही. मग आपण डायरेक्ट काय करूया, 1/2 न मल्टिप्लाय करूया. मग काय होईल बघा, 1/2 जर गुणलं 1/2 न गुणलं, प्रत्येक पदाला 1/2 न गुणलं तर काय होईल 1/2 इंटू अँगल A. अँगल A च्या निम्म प्लस 1/2 इंटू अँगल B. अँगल B च्या सुद्धा निम्म इज इक्वल टू 1/2 इंटू 110. 110 च्या सुद्धा निम्म. सगळ्याच बाजूला आपण 1/2 न मल्टिप्लाय केलं म्हणजे 1/2 अँगल A प्लस 1/2 अँगल B इज इक्वल टू किती होईल, 2,110 भागाला तरी 55 अंश. आता आपण काय केलं बघा, कशाचं माप काढलं, A च्या निम्म आणि B च्या निम्म जर बेरीज केली किती येणार आहे 55 अंश येते. आणि मग आता आपण ह्या त्रिकोणामध्ये O चं माप काढू शकतो. मग आता आपण परत लिहायचं आहे
Therefore, in triangle AOB मध्ये आपल्याला AOB चं काढायचं आहे. त्यामुळे अँगल AOB प्लस A चं कुठलं पाहिजे? पूर्ण A पाहिजे का? नको आहे, A च्या निम्म पाहिजे. म्हणजे 1/2 अँगल A. B चं कसं पाहिजे? B चं सुद्धा निम्म पाहिजे. 1/2 अँगल B is equal to 180. Therefore, angle AOB plus इथे किती माप आले? A च्या निम्म आणि B च्या निम्म माप आलं 55 अंश. या दोन्हीच्या जागी डायरेक्ट आपण 55 घालणार. बरोबर 120. म्हणजेच अँगल AOB is equal to 180 minus 55 means angle AOB is equal to 180 मधनं 55 वजा केले. 100 किती बघा? 25. आणि हेच आपलं उत्तर. प्रॅक्टिस सेट 3.1 ॲब्स्ट्रॅक्ट क्वेश्चन नंबर 8. बघूया काय. इन फिगर लाइन AB parallel line CD and line PQ is the transversal. Ray PT and ray QT are bisectors of angle BPQ and angle PQD respectively. Prove that measure angle PTQ is equal to 90 degrees. आता बघा आकृतीमध्ये आपल्याला PPQ ह्या कोणाचं माप 90 अंशाने दाखवायचं आहे. परंतु गणितामध्ये कुठल्याच कोणाचं माप आपल्याला काही दिलेलं नाही. मग इथं आपण दिलेली जी माहिती आहे त्या माहितीचा विचार करूया. पॅरलल लाईन्स दिल्यात, त्यामुळे जर AB आणि CD पॅरलल असतील तर आपल्याला प्रॉपर्टीज किंवा टेस्ट सगळ्या माहिती मागच्या प्रकरणामध्ये शिकलेलो आहोत आपण. कोणती की अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, इंटिरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, हे सगळे गुणधर्म माहिती आहेत. त्यामुळे त्याचा काही वापर करता येईल का आपण तो विचार करणार आहोत. आता आणखी एक जागा वेगळी माहिती काय दिली आहे की रे PT अँड रे QT आर बायसेक्टर्स. PT हा बायसेक्टर आहे, QT हा सुद्धा बायसेक्टर आहे. ही सुद्धा माहिती दिली. त्यामुळे याचा सुद्धा आपल्याला काय वापर करता येईल का आपण बघूया. मग आपण बघूया आधी बायसेक्टरचा आधी विचार करूया, मग आपण पॅरलल लाईन्स करूया. PT हा जो बायसेक्टर आहे BPQ चा, याचा अर्थ काय होईल की या BPQ चे दोन समान भाग होणार आहेत. मग त्या समान भागांचं माप आपल्याला दिले का? नाही. मग आपण काय करूया, त्यालाच काहीतरी एक अक्षर मानूया. किंवा समजा हे x मानलं तर हे सुद्धा x होईल. हे तरी बरोबर आहे. दोन्ही कोणाची माप काय होतील? x प्लस x. बघूया त्याच पद्धतीने आपण सुरुवात करूया. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा आपण लिहूया रे PT. कसं लिहिणार आहे बघा. रे PT इज बायसेक्टर of angle BPQ. बरोबर. PT हा BPQ चा बायसेक्टर आहे. म्हणजे PT मुळे जे दोन कोन झाले त्यांची माप कशी असायला पाहिजेत? समान. काय नाव आहे? BPT आणि TPQ. Therefore angle BPT equal to angle TPQ equal to x. x कुठून आलं? आपण मानलं इथे, त्यामुळे पुढे लिहूया आपण लेट. XD लेट. आता त्याचप्रमाणे QT हा सुद्धा बायसेक्टर आहे, त्यामुळे त्याचा वापर करूया. रे QT इज बायसेक्टर ऑफ अँगल PQD. PQD बरोबर. QT हा बायसेक्टर आहे, त्यामुळे ह्याचे सुद्धा दोन समान भाग होणार आहेत. त्याचे सुद्धा माप माहित नाही. मग आपण काय करूया, त्याला सुद्धा मानूया वेगळा अक्षर घेऊया YY. पण हे काही समान आहे असं माहित नाही आपल्याला. Therefore angle PQT equal to angle PQD equal to Y. काय करूया? लेट मानूया. बघा काय केलं आपण करतोय, x आणि y प्रत्येक कोणाचं माप x मानलं, पण तो
बायसेक्टर आहे म्हणून, त्याप्रमाणे इथं वाय म्हणतो. आता आपल्याला AB आणि CD पॅरलल लाईन्स दिल्यात, त्यामुळं जर आकृती बघितली तर हा BPQ आणि हा PQD एकमेकांचे कोणते होणार आहेत? इंटिरियर अँगल्स. आणि इंटिरियर अँगल्स कसे असतात? सप्लिमेंटरी. माहिती आहे गुणधर्म तो वापरूया आपण. त्यामुळे पुढे लिहूया आपण लाईन AB पॅरलल लाईन CD, ट्रान्सव्हर्सल कोणती आहे? PQ. कॉमा लिहायचा, PQ इज अ ट्रान्सव्हर्सल. Therefore, angle BPQ plus angle PQD is equal to 180 degree. कारण इंटिरियर अँगल्स आहेत म्हणून, आणि ह्या पॅरलल लाईन्स आहेत. पॅरलल असतात तर इंटिरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतातच, त्यामुळे इंटिरियर अँगल्स. आता बघा BPQचं माप किती आहे? बघा पूर्ण BPQचं माप आहे x + x म्हणजे 2x. PQDचं y + y means 2y is equal to 180 बरोबर. आता पूर्ण डिवाइड करूया किंवा 2 कॉमन काढूया आधी. 2 × x + y is equal to 180. Therefore x plus y is equal to 180 divided by 2 बरोबर. म्हणजेच किती? 90 डिग्री आहे. कशाचं माप आलं 90 डिग्री? x plus y चं माप आलं 90 डिग्री. त्याला म्हणूया आपण 1. बघा कळालं काय केलं? आता आपण त्रिकोण PTQ चा विचार करूया. बघा इन ट्रायंगल PTQ मध्ये काय होईल? 3 कोणांची बेरीज किती असते? 180 अंश. तो गुणधर्म वापरूया आपण. अँगल TPQ प्लस अँगल PQT प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. त्रिकोणाच्या 3 कोणांची बेरीज 180 अंश असते. TPQ किती माप आहे बघा? x. PQTचं y म्हणजे x + y प्लस अँगल PTQ इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता आपण इक्वेशन 1 मध्ये x + y चं माप काढलेलं होतं. x + y चं 90 डिग्री